आम्ही इथं 2009 पासून या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. आणि इथंच नाही तर आम्ही पूर्ण नव्या मुंबईतले 45 झोपडपट्ट्या आहेत. घराक संघर्ष समिती त्या झोपडपट्टीमध्ये लोकांच्या मूलभूत प्रश्नासाठी काम करत आहे. आता हे नवी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. जानेवारीमध्ये इलेक्शन लागणार आहे. तर आम्ही काल संविधान दिवस साजरा केला व त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार डिक्लेअर केले. काय केले? 4 उमेदवार. तर काही आमच्या विरोधकांनी आमच्या विरोधात काही अपशब्द बोललेले आहेत. त्याला आपलं काय देणं नाही, ते त्याचं मी आज खंडन करतो. कारण या ठिकाणी 9 ऑक्टोबरला इथं खुल्या जागेवर अतिक्रमण होत होता. तर मी महापालिकेला मेल केलेला होता आणि त्याची तक्रार मी बाहेर होतो. मग 20 तारखेला आल्यानंतर निवेदन दिलं त्यांना, की अशा खुल्या जागेवर अतिक्रमण होत आहे. ते अतिक्रमण जर राहिला तर आमच्या गोरगरिबाचे 2009 पासून राहण्याचे पण घरं तुटतील. तुम्ही त्यांच्यावर संबंधित कारवाई करावी. अशी मागणीचं आम्ही पत्र दिलं होतं. परंतु त्याच्या ह्या विषयावर आम्ही मोर्चा पण काढला 20 तारखेला, तर 19 तारखेला या गेल्या महिन्यात. आता चालू महिन्यामध्ये 19 मोर्चा पण काढला. पण मोर्चामध्ये पण अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड साहेबांना अशी माहिती मिळाली की ते अतिक्रमण काढलं गेलं. मग मी साहेबांना फोन केला, साहेब अजून अतिक्रमण काढलं नाही. त्याने डायरेक्ट मग ते आपल्या अधिकाऱ्याला पाठवलं आणि ते अतिक्रमण काढायला गेलं. ज्यावेळेस अतिक्रमण त्या ठिकाणी एकच दिवसासाठी सर्व शाळा आत्ता चालू झाली, 2 दिवसाची शाळा चालू झाली आणि कुणीतरी बोलले की इथं शाळा आहे, शाळा तोडली, असं आरोप महानगरपालिकेवर लावलेला आहे. शाळा काय तोडली? शाळा नव्हतीच तिथं. अनलिगली बांधकाम पत्र्याचा शेड मारला होता. त्याची बेकायदा तक्रार दिली होती. आज 1.5 महिना झाला त्याच्यावर आम्ही भांडतोय. परंतु काही लोकांनी ते तिकडं कुठंतरी बेलापूरला जाऊन कुठल्या तरी मॅडमकडे जाऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेऊन आले आणि असं सांगायला लावले की खाजा मिया पटेलने 10,000 हजार रुपये आमच्या मीटरसाठी घेतले, 20,000 रुपये पाण्यासाठी घेतले आणि 3 वर्ष झाले. आज माणूस 2,000 रुपये कुठल्या कामाला देतो, तर 2,000 रुपये ते 8-10 दिवस किंवा महिनाभर नाही भेटले तर त्याच्याकडून परत घेतो. मग हे 3 वर्ष राहिले कसे? तर मला एवढंच म्हणणं आहे, जे कोण माझ्या विरोधात बोललेलं आहे त्यानं बाबा पैसे दिलेले काय असेल, माझ्याकडे पावती बिवती असेल, या कामासाठी दिलेले असेल, ते पुरावे सिद्ध करावे. मग माझे मी तयार आहे. तसं काय दिलेलं असेल ना, मी काय नाही, तर तुम्ही एवढी मोठी रक्कम माझ्या हातात देताय 10,000 20,000, काहीतरी माझ्याकडून लिहून घेतलं असेल ना, किंवा मला माझं ऑनलाईन पेमेंट मारलं असेल का नसेल? मग असे दाखवा ना. विनाकारण या आता इलेक्शन आलेलं आहे, त्या इलेक्शनमध्ये आमच्या घरात संघर्ष समितीला व मला बदनाम करण्याचा काही तुम्हाला हक्क नाही. जर आमची बदनामी करत असेल तर आम्ही कायद्यानुसार आम्ही कोर्टात तुमच्या विरोधात दावा दाखल